ओके सर, थँक्यू. काय झालं मॅडम? काय म्हणले इन्स्पेक्टर? आनंदाची बातमी. पंचा आणि शालन यांच्या नखांमधले धागे जुळलेले आहेत. त्यामुळे जालिंदर हे घटनास्थळी असण्याचा सबळ पुरावा आपल्या हातामध्ये लागलेला आहे. मॅम, मला वाटलंच होतं हा पुरावा वाया जाणार नाही. आता ना तुम्ही तारखेची तयारी करा. डॅडींना शिक्षाही होणारच. तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये तुळजा. मी जो काही जालिंदरचा अभ्यास केला ना त्याच्यावरून मला एवढं कळलेलं आहे की जालिंदर हा अत्यंत धूर्त माणूस आहे. त्यांना जर का हे कळलं ना तर ह्याच्यातूनही ते काहीतरी पळवाट काढणार. सूर्यकांत, काय झालं? तुम्हाला आनंद नाही झाला? नेहमी एवढे उत्साहात असता तुम्ही आणि आज असा चिडा का झालाय? तुम्ही आणलेला पुरावा कामी आलाय त्याचा आनंद नाही का झाला तुम्हाला? मॅम, सूर्याचं वीक पॉइंट त्याच्या बहिणी आहेत. तुम्हाला मी भागूबद्दल सांगितलं होतं ना. ॲक्च्युली तिचे आई वडील आले होते आणि तिने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे ना ते तिला घेऊन गेलेत. आणि हीच गोष्ट सूर्याला पचवणं जड जात आहे. मला एक कळत नाहीये, पण एवढी वर्ष तुमच्याबरोबर राहिलेली भाग्यश्री त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय कसा काय घेते? ती नाराज होती माझ्यावर. एवढी मोठी गोष्ट मी त्याच्यापासून लपवून ठेवली ना, त्याचं वाईट वाटलं तिला. आणि रागात माणूस जास्त विचार करत नाही. तिने पण तडकाफडकी निर्णय घेतला आणि निघून गेली ती. सूर्यकांत, तुमचा प्रेमावर विश्वास आहे ना? म्हणजे असं काय विचारताय मॅडम? हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. आपली प्रेमाची माणसं जरी काही काळाकरता दूर गेली ना परत, तर ती पुन्हा येतात. वर्षातून ऋतू येतात आणि जातातच. एक ऋतू निघून गेला म्हणजे पुन्हा तो येणार नाही असं नाहीये. तुम्ही नका काळजी करू. आणि मुळात काय आहे, भाग्यश्री तुमची बहीण आहे, त्यामुळे ती तुम्हाला समजून घेईल. आत्ता आपण जालिंदरवरती फोकस केला पाहिजे आणि तो जालिंदरवरच ठेवला पाहिजे. मॅडम, मला त्याच्यावर कुठली बंधनं नाही घालायचीत. ती निघून गेली, तिच्या मर्जीने गेली. पण मला वाईट याचं वाटतं की जाताना ती नाराज होऊन गेली. हो, तिला वाटतं की मी तिला फसवलंय. पण खरं सांगू का मॅडम, मी खरंच नाही फसवलं तिला. सूर्यकांत, सावरा स्वतःला. हे बघा, भाग्यश्री तुमची बहीण आहे आणि ती तुम्हाला समजून घेईल. तुम्ही दोघंही खूप स्ट्रॉंग आहात. आत्तापर्यंत अनेक कठीण प्रसंगांना तुम्ही सामोरे गेलेले आहात आणि हा प्रश्न तितका मोठा नाहीये. भाग्यश्री समजून घेईल तुम्हाला नंतर. आत्ता फोकस आपल्याला जालिंदरवरच ठेवला पाहिजे. हो मॅम, त्यासाठी ना आम्ही आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतोय. या जालिंदरचा अभ्यास करताना एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे की जालिंदर हा खूप धूर्त माणूस आहे. अगदी सराईत गुन्हेगाराप्रमाणे तो गुन्हे करतो आणि त्याचे पुरावे नष्ट करतो. आता जालिंदरच्या विरोधात असणारा पुरावा आहे ते म्हणजे त्याच्या मोबाईलचं लोकेशन. जालिंदर पुण्याला होता हे दाखवण्याकरता त्यांनी मोबाईल लोकेशनचा वापर केलेला आहे. पण मोबाईल बरोबर मोबाईल वापरणारा सुद्धा पुण्यात होता का याची आपण दखल घेतलेली नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय, डॅडींनी? होय तुळजा. आता जाता जाता तुम्ही एक गोष्ट करा. पेट्रोल पंप आणि हॉटेल्समध्ये CCTV फुटेजमध्ये जालिंदरच्या गाडीचं CCTV फुटेज मिळते का ते बघा.